सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षणासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन आणि अत्याचार केल्याच्या आरोपावरून 53 वर्षीय मौलाना विरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी संबंधित मदरशात धार्मिक शिक्षणासाठी जात होती। मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मदरशात शिक्षण देणारे मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी यांनी मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच इतर काही मुलींशीही अयोग्य स्पर्श केल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत। या तक्रारीच्या आधारे MIDC पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 10 आणि 12 तसेच JJ ऍक्ट 2015 च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अल्पवयीन मुलांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत असून तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। आरोपीवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे।